स्वाध्याय 2.1 मधील प्रश्न क्रमांक 4 पहा. 7/15, 11/20, 2/5, 12/25 या परिमेय संख्यातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती? आपल्याला या संख्या दिलेल्या आहेत आणि यातील जी सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या आहे त्यांच्यातील फरक विचारलेला आहे. पहा, उदाहरण सोडू आपण. प्रथम काय केलं आपण? संख्या लिहून घेतल्या. आता या संख्या काय करू आपण? या दशांश रूपामध्ये लिहून घेऊ. 7/15 किती येईल पहा? 0.15 ने 7ला भाग जात नाही, 0 येईल, दशांश चिन्ह येईल, ते 0 घेऊ. 15×5 = 75, 15×4 = 60, 4चा भाग जाईल, 15×4 = 60, 70 - 60 10 येतील, वर 0 घेऊ आपण. 15×7 = 90, 6चा भाग जाईल, 15×7 = 90, 100 - 90 10 येतील. 11/20, 20 ने 11ला भाग जात नाही, 0 पॉईंट येथे 0 येईल, 20×5 = 100, 5चा भाग जाईल. 110 - 100 10 येतील, 0 घेऊ आपण. 20×5 = 100. 2/5, 5 ने 2ला भाग जात नाही, 0 पॉईंट येथे 0 घेऊ. 5×4 = 20, म्हणजेच किती मिळालं आपल्याला? 0.4. 12/25, 25 ने 12ला भाग जात नाही, 0 दशांश चिन्ह येईल, ते 0 घेऊ. 25×5 = 125, म्हणजे 4चा भाग जाईल, 25×4 = 100. 120 - 100 किती येईल? 20, 0 घेऊ आपण येथे. 25 ने 20ला भाग जात नाही, 0 घेऊ. 25×8 = 200, 200 - 200 0 येईल. आता या संख्यामधील काय करायचं आहे आपल्याला? सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या घ्यायची आहे. मग सर्वात मोठी संख्या कोणती येईल पहा? 0.46, 0.55, 0.4, 0.48. याच्यातील सगळ्यात मोठी संख्या कोणती येईल? 0.55, म्हणजेच कोणती आहे पहा? 11/20, सर्वात मोठी संख्या. येईल. आणि सर्वात लहान संख्या, सर्वात लहान संख्या कोणती येईल पहा? इथे काही आपण 0 लिहू. सर्वात लहान संख्या 0.40 येईल, म्हणजेच 2/5. सर्वात लहान संख्या कोणती आहे? 0.40, म्हणजेच 2/5. 2/5. आता याच्यातील काय विचारलेलं आहे आपल्याला? फरक किती आहे? आपण काय करू? यांची वजाबाकी करू. 11/20 - 2/5. आता काय करू आपण? येथे पण छेद 20 करून घेऊ. येथे जर आपण 4 ने काय केलं? गुणाकार केला तर आपल्याला काय मिळेल? छेद 20 मिळेल. खाली आपण 4 ने गुणलो छेदाला, तर अंशाला पण 4 ने गुणायचं. 11/20 वजा 4 × 2 = 8, 5×4 = 20. छेद काय झाला? समान झाला. मग काय करू आपण? 11 - 8 करू. 11 - 8 आणि छेद काय येईल? 20, म्हणजेच 11 - 8 किती येतील? 3, 3/20, म्हणजे आपलं उत्तर काय येईल? 3/20. पर्याय क्रमांक कोणता येईल पहा? पर्याय क्रमांक 1, 3/20.